किशोर आप्पा पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जमा झालं. एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाणला आम्ही आसमान दाखवू. चाळीसगावकरांनी पाचोऱ्याचं पार्सल पाचोऱ्याला परत पाठवलं. चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे. इतिहासात गेल्या 50 वर्षात एवढे नगरसेवक कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत. तेवढे नगरसेवक यावेळेस निवडून आले. शिवसेना, उभाटा गट, शिंदे गट सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद आज या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची आज दिसून आली. गाव नगर परिषदेवर नगरपालिका स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक निवडून देण्याचा विक्रम आज भारतीय जनता पार्टीने प्रस्थापित केला. 24 नगरसेवक आणि एकाचा अजून चाललंय. 25चा आकडा प्लस 6000 पेक्षा जास्त मताधिक्य नगराध्यक्ष पदाला. मला असं वाटतं की जनतेने दिलेला हा विकासाला कौल आहे. हा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरचा विश्वास, गिरीश भाऊंच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये मी विकास कामांच्या माध्यमातून लोकांकडे जो माझा अप्रोच राहिला आणि हा विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मी एवढंच सांगेल. शहर अध्यक्ष पूर्ण शहराच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होते. स्वतःच्या वार्डात तिथं लक्ष द्यायला शक्य नव्हतं आणि भाजपाचेच आमचे तिथले बूथ प्रमुख, आमचे प्रमुख कार्यकर्ते हे अपक्ष उभे राहिल्याने 700 मतं त्यांनी घेतलीत. तोही फटका आम्हाला बसला. खूप थोड्या मतांनी पराभव झाला. पण मला असं वाटतं की तो पराभव आम्ही पराभव समजत नाही. पण तरी जनतेने दिलेला कौल त्या विषयाने मान्य. आज मला एक सांगा, पण सगळे बरेचसे प्रस्थापित लोक ह्यावेळेस घरी बसलेत आणि 25 जागा कधी न मिळणाऱ्या एवढ्या जागा आज सगळ्या या भारतीय जनता पार्टीला मिळाल्यात. निश्चित मी चाळीसगावकरांचा जनतेचं मनापासून आभार मानतो. अतिशय सुस्पष्ट विकासाला कौल दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे. भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, हितचिंतक ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्यावर ही जनतेने विश्वास ठेवला आहे. मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला आता अपक्षाच्या झालं ते जरी पक्षाचे होते पण आता आम्हाला भाजपाला आमचीच मेजॉरिटी एवढी आहे. त्यांनी जर विकासासोबत देण्याचा विचार केला तेव्हा चर्चा वेगळ्या होतील. पण आज तुर्तास आम्ही भारतीय जनता पार्टी ही एकदम सिंगल हँडेड 25 जागा असल्यामुळे त्याच्यामुळे बहुमताचा हा प्रश्न निर्माण होत नाहीये. आणि मला असं वाटतं की आता निवडणूक संपली आहे. पूर्ण शहराच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहे. किशोर आप्पा पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जमा झालं. एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाणला आम्ही आसमान दाखवू. चाळीसगावकरांनी पाचोऱ्याचं पार्सल पाचोऱ्याला परत पाठवलं. चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे. इतिहासात गेल्या 50 वर्षात एवढे नगरसेवक कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत. तेवढे नगरसेवक यावेळेस निवडून आले. शिवसेना, उभाटा गट, शिंदे गट सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद आज या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची आज दिसून आली. आणि मला असं वाटतं की हा कौल हा विकासाला. तमाम माता भगिनींना खरं त्यांचे आभार मानते की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि खरं तर ते विकासासोबत राहिले. त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून आले सगळ्यांचं अभिनंदन करते. नक्कीच चाळीसगावची जनता ही सुजाण आहे आणि म्हणून त्यांनी विकासाला मत दिलं आहे. आणि चाळीसगावच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थ ठरून आम्ही चाळीसगाव शहर हे महाराष्ट्रात नंबर 1 कसं बनेल याकडे आमचा कल राहणार आहे.